गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचा सण चालू आहे. अहो 10 दिवस मस्तपैकी सकाळ संध्याकाळ आरती. रोज आरतीला वेगळा वेगळा प्रसाद. ज्याची सुरुवात झाली मस्तपैकी 21 मोदकांच्या नैवेद्याने. आणि मग ज्येष्ठा गौरीचं पूजन, ज्येष्ठा गौरीचं आगमन, मग त्या गौरीचं जेवण आणि मग त्यांचं आपल्या घरनं जाणं, पुन्हा येते सांगून जाणं आणि असेच आनंदी राहा, वर्षभर एकमेकांना असाच आनंद देत राहा असंही सांगणं आणि तुमच्यावरती लक्ष्मी प्रसन्न राहू द्या असाही आशीर्वाद देणं. हे सगळं घडतं दरवर्षी. आता ह्या गौरीपूजनाच्या निमित्ताने मग कधीकधी सगळी आपली माणसं एका घरी जमतात. मग त्यामध्ये त्या घरच्या सगळ्या सुना आल्या, सगळी मुलं आली, जावा जावा खूप दिवसांनी अशा एकत्र येतात. सगळी भावंडं एकमेकांना भेटतात, सगळे भाऊ एकमेकांना भेटतात, आई वडिलांकडे येतात. त्या घरातल्या वृद्ध मातेला केवढा तो आनंद. सगळ्या मुलांच्या तोंडून खूप दिवसांनी एका वेळेस आई आई अशी हाक ऐकण्यात तिचे दिवस जातात. बाबांचा आनंद चेहऱ्यावरनं अगदी ओसंडून वाहत असतो. कुठल्या नातवाशी खेळू, कुठल्या नातीशी मी गप्पा मारू, कोणत्या सुनेचं मी कौतुक करू, कोणत्या सुनेचा पदार्थ मी मागून खाऊ, कुणाला हाक मारून मी पाण्याचा ग्लास मागू. असं सगळं मस्तपैकी घर भरलेलं. म्हणजे ह्या बाप्पाचं आगमन आणि ज्येष्ठा गौरीचं आगमन हे फक्त त्या देवबाप्पांच्या पूजेपुरतं, त्या सणापुरतं मर्यादित नाही आहे. अहो या निमित्ताने जे भाऊ लोक एकत्र येतात, ज्या जावा आपापल्या नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने परगावी असतात, त्या एकत्र येतात. जे काही आहेत ते 7-8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस एकत्रात नांदतात. ज्या पद्धतीने त्यांना सुट्ट्या अवेलेबल आहेत तितके दिवस, 4 दिवस, 5 दिवस, कोणी फक्त मग गणपतीचा 1 दिवस, त्यानंतर मग गौरीपूजनाचे 2-4 दिवस, असा वेळ काढून सगळी कुटुंबच्या कुटुंब एकत्रात वेळ घालवण्यासाठी येतात. हा सण साजरा करायचा या हेतूने एकत्र नांदतात काही दिवस. आणि मग त्या घराच्या ज्या काही 4-5 खोल्या असतील त्याच्यामध्ये ही सगळ्या आपल्यांची दाटीवाटी, ही सगळ्या आपल्यांची पावलं, तो एक आपुलकीने भारलेला सगळा माहोल, या अशा सुंदर वातावरणात एकमेकांना आनंद देत हे सण साजरे करताना खरंच वाटतं जावाजावांचं बोलणं, नातवांचं एकमेकांशी खेळणं, हसणं, खिदळणं, बागडणं, एकमेकांना हाक मारणं, कुणीही कुणाच्याही आईकडं अगदी हक्काने पाणी मागणं, सासऱ्यांनी सुनांना हक्काने चहा करून मागणं. अगं तुला माहिती आहे मला कसा चहा आवडतो? हो नक्की माहिती आहे, मी आणते हं. तितक्याच लाडाने एखाद्या सुनेने आपल्या सासऱ्यासाठी चहा करणं. हे असं भारावलेलं वातावरण मस्त 5-7 दिवस, 10 दिवस असे मजेत जातात एखाद्या कुटुंबातले. दाराच्या बाहेर पादत्राणांची गर्दी होते, घरामध्ये पावलांची दाटीवाटी, मस्तपैकी एकमेकांना हाका मारणं खूप छान वाटून जातं. आणि वाटतं की अरे लक्ष्मी प्रसन्न ज्याला म्हणतात ते यापेक्षा दुसरं काय आहे. जे आपण दुरावलेले असतो, जे आपण पोटापाण्याच्या व्यवसायासाठी आपण भाऊ असून, सख्खे भाऊ असून एका गावात राहू शकत नाही, मग हे सण ते आपल्याला एकत्र आणतात. मग आपसुकच विचार येतो की काय बरं ह्या सणांच्या मागचं नक्की रहस्य काय? काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का? मग कुटुंब पद्धती टिकवण्यासाठी हे सण निर्माण केले? असं काहीतरी उगाचच मनात चिंतन करावंसं वाटतं.
वास्तविक पाहता खरंच चिंतनाचा विषय आहे आजकाल. कारण आजकाल ना कुठल्याही घरात कोणतीही जाऊ कुठल्याही जाऊबाईला हक्काने असं नाही म्हणत, अहो वहिनी राहू द्या, मी करते ते. कोणताही सासरा कुठल्याही सुनांना असं म्हणताना ऐकिवात नाही आता आजकाल, की अहो कामं खूप झाली बरं का, आता आधी खाऊन घ्या बरं, सगळ्यांनी आधी पोटात 2 घास घाला आणि मग नंतर उरलेली कामं करा. हा हक्क, हे प्रेम, ही आपुलकी, हा एक ओलावा मनापासूनचा, हा कुठेतरी विरळ होत गेला असं नक्की वाटतं. पण या आज गौरीच्या जेवणाच्या निमित्ताने, या गौरीपूजन 2 दिवसापूर्वी जे झालं, 27 तारखेला जो बाप्पाचं आगमन झालं, ही सगळी या सणाची धामधूम आणि त्यामधून या घडणाऱ्या घटना, की दुरावलेली आपली माणसं तोच आपलेपणा घेऊन एका छताखाली येतात. त्या म्हातारीला त्यांनी जे विश्व निर्माण केलं, त्या विश्वाच्या चेहऱ्यावरचे आनंद 4-8 दिवस 10 दिवस याची देहा याची डोळा असं त्यांना अनुभवता येतं. नाहीतर मग फक्त एक मुलगा एक सून, तिची 1-2 मुलं, यांच्यामध्ये त्यांचं आयुष्य चाललेलं असतं. बाकी सगळ्या नातवांच्या, बाकी मुलांच्या, बाकी सुनांच्या आठवणी या फक्त आठवणी राहतात, आठवणी काढत ते जगत असतात. आणि या सणाच्या निमित्ताने सगळे कसे एकोप्याने एका छताखाली येतात. जरी काही अडचण झाली तरी मनामध्ये कोणतीही अडचण नसते. का तर अरे आपल्याला बाप्पाला छानपैकी आनंदात निरोप द्यायचा आहे, बाप्पाचा सण आपल्याला या ज्येष्ठा गौरींचं जे स्वागत करायचं आहे ते आनंदात करायचं आहे. हे आपलं घर आहे. या सासूबाई या आपल्या सगळ्यांची आई आहेत. इतका सद्भाव या सुनांच्या मनात हे 10-12 दिवस ते पाहिलं की असं वाटतं की हेच कायमची ही लोकं काय एकत्र नाही आहेत. असो, पण आपल्या या सणांना नक्कीच काहीतरी महत्त्व आहे आणि नक्कीच ह्याच्यामागं काहीतरी एक मोठं मनामध्ये आखणी केलेली पूर्वजांनी ही नक्की त्याच्यामागं असणार आहे. आणि ती म्हणजेच कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी, भले पोटापाण्यासाठी तुम्ही कुठेही 10 दिशाला फिरा, पण हे जे काही आपले हिंदू धर्मातले सण आहेत, त्या सणांपैकी काही सणांना एकत्र एकोप्याने एकाच छताखाली येऊन हे सण तुम्ही साजरे करावेत. मग तो दिवाळीचा सण असो, गणपती बाप्पाचा सण असो किंवा अजून कुठला एखादा मोठा सण असो, त्या वेळेस तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या घरी, आईवडील ज्या घरात आहेत, मग तो भाऊ तुमचा धाकटा का असेना, तिथं धाकटा आणि मोठा हा विषय आला नाही पाहिजे. मी मोठा आहे मग मी धाकट्याकडं कशाला जाऊ, असा आविर्भाव कधीच मनी आला नाही पाहिजे. काय असं काही गणित असू शकतं का हो पूर्वजांचं? कदाचित असेलसुद्धा. कारण पूर्वी तर अशी विभागलेली कुटुंब नव्हतीच. नोकरी धंद्यानिमित्त कोणीही गाव सोडून परगावी जात नव्हतं. जे काही आसपास आहे त्याच्यामध्ये सगळ्यांची पोटं भरायची. सुबत्ता कमी का असेना, पण आपुलकी होती. आपुलकीचा झरा कधीही न आटेल असा होता. भलेही जुनी माणसं कमी शिकलेली असतील, पण मनाने अतिशय प्रेमळ होती. चला, हे सगळ्या गोष्टी घडत राहू द्या. तीच लक्ष्मी प्रसन्न, तीच लक्ष्मी प्रसन्न.